योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। नमस्कार, मी पूनम। एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ज्यांचा अभ्यास नाही असे नेते निर्माण झाले। मंत्री छगन भुजबळ यांची मनोज जरांगे यांच्यावर बोचरी टीका। बालिशपणा ठाकरे गट करत आहे, राष्ट्रपतींना निवेदन देणारे हे कोण? काळाराम मंदिरासाठी राष्ट्रपतींना निमंत्रणावरून प्रवक्ते संजय शिरसाट यांचे उबाठा गटावर पुन्हा टीका। आता सविस्तर बातम्या। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ज्यांचा अभ्यास नाही असे नेते निर्माण झाले। आंदोलनाबद्दल दुमत नाही, मात्र कायदा हातात घेऊ नये, बीडच्या सभेत उत्तर देणार असे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शहरात आले असता केले। ओबीसी आरक्षण मिळायला सुद्धा तर 2 वर्षात नाही मिळाला। ते पंडित नेहरूंच्या काळापासून प्रयत्न सुरू होते ते व्हीपी सिंग साहेबांपर्यंत, त्याच्यानंतर सुद्धा ते सुप्रीम कोर्टात अडकलं। तर एवढे जे 45, 40, 50 वर्ष जे आहेत आम्हाला, आणि अजूनही लढावं लागतंय, सहजासहजी नाही मिळालं। त्यामुळे तर ठीक आहे, आता तुम्ही काही 5-7 वर्ष 10 वर्षामध्ये काय प्रयत्न करत राहिले पाहिजे, कुठेतरी मार्ग निघेल। पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांची घरं पेटवाल आणि एक प्रकारचं जे आहे असं स्वरूप धारण कराल की राज्यामध्ये की आता जर दिलं नाही तर अख्खं राज्य पेटवून टाकू आणि लोकांना घाबरवून सोडू, हे बरोबर नाही ना। त्याच्यामुळे जे आहे की या राज्यामध्ये इतर समाजाचे लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे। मराठा समाजातील लोकांना सुद्धा हे मान्य नाही आहे। मराठा समाजाचे लोक सुद्धा म्हणतात की आम्हाला वेगळं आरक्षण द्या। मराठा समाजाचे सगळे लोक म्हणत नाही की आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण द्या। परंतु ज्यांचा अभ्यास नाही असे काही नेते निर्माण झालेले आहेत, ज्यांना आरक्षण कशासाठी आहे हे कळत नाही, ज्यांना असं वाटतं की आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम आहे, ज्यांना असं वाटतं की उद्या आरक्षण मिळालं 100% आपल्या मुलांना ज्या नोकऱ्या फटाफट लागल्याच 1 महिन्याच्या आत, असं नाही होत। ते ज्यांना समजत नाही ते हे अशा विषयावर जे आहे रान पेटवत आहेत। आंदोलनाबद्दल आमचं काही म्हणणं, आंदोलन करायला पाहिजे, ते करतच असतं सगळे समाज, पण कायदा हातात घेऊन नाही। त्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाहिजे, आमचं म्हणणं आहे की आमचं शाबूत ठेवा। आमचं मागणं दुसरं काय नाही, आम्ही फक्त आमचं शाबूत ठेवा एवढं सांगतो। ते आता काय ग्रह खात आहेत आणि ते जे आहेत ते सांभाळणारे लोक जे आहेत ते त्याचा विचार करतील। परंतु असं नाही की ते करू शकतात आंदोलन आणि ओबीसी काही धडकू शकत नाही मुंबईत, असंही नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे।
आणि जे जे लोक असा विचार करतील एकतर्फी, त्यांना मला पुढे सांगायचं की त्यांनी सुद्धा त्यांच्या राजकीय भविष्याचा विचार करायला पाहिजे. मग ती एखादी व्यक्ती असेल, एखादा पुढारी असेल किंवा पक्ष असेल. आता मला सांगा, 54% ओबीसी, 20% दलित आदिवासी, 74%, 3% ब्राह्मण तर नक्की, 74%, 77%. मग जैन आहेत, शीख आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. किती टक्के झाले? 80%. राहिले किती? 20%. आता जर 12 कोटी जर लोकसंख्या असेल तर 20% म्हणजे किती झाले? 2.5 कोटी. त्याच्यामध्ये अर्धे कुणबी आहेत की नाही, ते पण म्हणजे किती झाले? आणि सगळे 1.25 कोटी लोक जे आहेत तर संपूर्ण काम धंदा रोजी रोटी सोडून मुंबईत येणार आहे त्यांचं म्हणणं आहे. त्याचं बघू, 3 कोटी येत आहेत तर 3 लाख येत आहेत, समजेल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, ते बघतील ना. डिपार्टमेंट आहे ते पाहायला, खातं आहे ते पाहायला, ते पाहतील काय करायचं त्याचं. तुम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून या संदर्भात. मी नाही, मी ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर उभा आहे. सरकार बिरकार तिकडे. आज इथे मी आलोय ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून आलोय, कार्यकर्ता म्हणून आलोय आणि सभा घेतोय तो कार्यकर्ता म्हणून. सरकार होतं जे त्यांना विचारायचं, मुख्यमंत्र्यांना विचारायचं, बाकी खूप मंत्री आहेत त्यांना विचारा सरकार काय करायचं. काळाराम मंदिरासाठी राष्ट्रपतींना निमंत्रणावरून प्रवक्ते संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटावर पुन्हा एकदा टीका केली असून बालिशपणा ठाकरे गट करत आहे, राष्ट्रपतींना निवेदन देणारे हे कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. बालिशपणा चालला राजकारणामध्ये, बालिशपणाची किती हद्द असते हे त्यांनी दाखवून दिलं. राष्ट्रपतीला काळाराम मंदिरांचं निमंत्रण देणारं नेमके हे कोण? मुळामध्ये हेच आयुष्यात, मला वाटतं आयुष्यात, संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदा काळाराम मंदिर हे त्यांना माहीत झालं असावं आणि पहिल्यांदा ते स्वतः चालले असावे. नसता याच्यापूर्वी कधी गेलेत त्याचं स्पष्टीकरण त्यांनी निश्चित द्यावं, आम्ही त्याचं स्वागत करू. राष्ट्रपतीला निमंत्रण देणार कोण? राष्ट्रपती स्वतः येतील ना. जेव्हा त्यांना वाटलं तर तुमच्या निमंत्रणाची त्यांना गरज नाही की काळाराम मंदिर ही तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी ही नाही, म्हणून तुम्ही त्याची चिंता करू नका. तुम्हाला जायचं, दर्शन घ्यायचं, तो तेवढाच आनंद त्यांनी साजरा केला पाहिजे, एवढी त्यांना माझी विनंती राहील. आणि चंद्रकांत खैरे सुद्धा म्हणाले की 15 तारखेला काही नेत्यांची पदं जाणार आहेत, 2 मंत्र्यांची पदं जातील, एक अब्दुल सत्तार, दुसरे आपलेच मंत्री आहेत, त्यांचं नाव नाही घेतलं. आता हे ज्यांनी ज्यांनी भाकीत केले त्यांना तो प्रश्न विचारा, परंतु आता राजकीय घडामोडीला सुरुवात झालेली आहे. कालपर्यंत जे निकालाची वाट पाहत होते, ज्यांना असं वाटत होतं निकाल आपल्या बाजूने लागतोय की काय, आणि काही महाभाग 31ला सरकार पडणार, नवा मुख्यमंत्री येणार, 100%, 1000% जे सांगत होते त्यांची तोंड आता बंद झाल्यामुळं आणि हा निकाल लागल्यामुळं ज्यांना यायचं होतं त्यांची दरवाजे आता खुली झालेली आहेत. लवकरच ते शिवसेनेत येतील. त्या सगळ्या प्रोसेस या 30 तारखेपर्यंत कंप्लीट होतील हे निश्चित आहे. जनता कुठं कशासाठी सज्ज झाली दिसेल ना लोकसभेला. आमच्या काही मूर्खपणामुळं गेल्या वेळेला MIMचा खासदार झाला. आज काहीही जरी झालं तर MIMचा खासदार या जिल्ह्याला राहणार नाही, शिवसेनेचा खासदार या जिल्ह्याला मिळेल आणि हे सर्व लोक मतदार एकमतानं सर्व आपसातील मतभेद बाजूला ठेवून हे युतीला मतदान करतील आणि आमचा खासदार या ठिकाणी विजयी होईल. नाही, काल ज्या डॉक्टरांना ते रॉड जो ज्या डॉक्टरांच्या डोक्यात लागला, महिला डॉक्टरांच्या, ती दुर्दैवी घटना आहे. त्याचा निषेध आम्ही तर करतोय. मी कालच CPशी सुद्धा बोललेलो आहे. आणि कठोरातली कठोर गुंडगिरी हॉस्पिटलमध्ये चालणार नाही. तुमच्या वैयक्तिक भांडणं हॉस्पिटलच्या बाहेर, इतरांना त्रास होता कामा नये. आणि CPनी सुद्धा यांच्यावर अत्यंत कडक कारवाई, सगळं CCTV फुटेज आहे, सर्व लोकांचे चेहरे दिसत आहेत, त्यांच्यावर वाटेल ती जेवढी कठोर कारवाई करता येईल तेवढी करावी. मी सुद्धा CMला आजच एअरपोर्टला भेटल्यानंतर त्यांना सुद्धा हा प्रकार सांगणार आहे आणि त्या गुंडाला कुणालाही माफ केलं जाणार नाही, हे तेवढं मात्र निश्चित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्ताने
डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर रिपाई आठवले गट पक्षाच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून सदर सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन शहर अध्यक्ष नागराज गायकवाड, जिल्हा अध्यक्ष विजय मगरे यांच्या वतीने करण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 30व्या नामविस्तार दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची जाहीर सभा होणार आहे. ही सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय या मैदानावर सायंकाळी 6 वाजता उद्या संपन्न होणार आहे. या जाहीर सभेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबुरावजी कदम राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड साहेब, तसेच महाराष्ट्राचे मंत्री अतुल सावे साहेब, आमदार संजय शिरसाट साहेब, आमदार जयस्वाल साहेब हे सर्व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच अनुषंगाने पक्षाचे नेते मिलिंद शेळके, दौलत खरात, किशोर थोरात, पप्पू कागदे, ब्रह्मानंद चव्हाण, भास्कर रोडे, जिल्हाध्यक्ष संजय चोकळ, जिल्हाध्यक्ष विजय मगरे हे सर्व मान्यवर या जाहीर सभेस प्रमुख उपस्थित राहणार आहेत आणि ही सभा भव्य दिव्य अशी होणार आहे. मी सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला, आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की उद्या सायंकाळी 6 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर 6 वाजता आपल्याला न चुकता या जाहीर सभेस हजर राहायचे आहे. विधानसभा फुलंब्री मतदारसंघात फुलंब्री शहर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ फुलंब्री येथील महात्मा फुले चौकात नार्वेकरांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. विधानसभा फुलंब्री मतदारसंघात फुलंब्री शहर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाचा निषेधार्थ फुलंब्री येथील महात्मा फुले चौकात जोडो मारो आंदोलन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. तसेच यावेळी सर्वसामान्य नागरिक व सर्व शिवसैनिकांनी या आंदोलनात सहभागी होऊन सरकारचा व विधानसभा अध्यक्षांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. यावेळी फुलंब्री विधानसभा संघटक अक्षय खेडकर, तालुका प्रमुख सोमनाथ करपे, उपतालुका प्रमुख संजय मोटे, उपतालुका प्रमुख अयूब पटेल, गोविंद लहाने, तालुका युवा अधिकारी राजू तायडे, पुरुषोत्तम मोरे, रामदास सिसोदे, अप्पाराव कापरे, अर्जुन राऊत, संतोष कापडे, विशाल आढाव, अक्षय गवंडर, समाधान कुडके, शिवाजी राऊत, बाबा शहा यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन.
हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय। तर जरा थांबा, आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार। या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल। पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या। तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस। बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर। हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप आभार मानतो। आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। ब्रेक नंतर आपले स्वागत। लोकसभेमधील महायुतीतील प्रमुख पदाधिकारी यांचा भव्य मेळाव्याचे आयोजन 14 जानेवारी रोजी करण्यात आले असल्याची माहिती भाजप आणि मित्र पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा महायुतीचा मेळावा हा तापडिया रंगमंदिर येथे सकाळी 10:30 वाजता होणार आहे। या मेळाव्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जे 14 पक्ष आहेत, हे 14 घटक पक्ष हे एकत्र मिळून हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आम्ही उद्या घेणार आहोत। अशा प्रकारचे मेळावे पूर्ण महाराष्ट्रभर होत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये या मेळाव्यामध्ये केंद्रीय मंत्री, आमदार, खासदार, सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, प्रदेशाचे पदाधिकारी या मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहणार आहेत। यामध्ये रामदासभाई आठवले साहेब, केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड साहेब, आम्ही दानवे साहेबांना पण निमंत्रित केलं आहे, दानवे साहेब, त्याच्यानंतर संदीपान भोमरे साहेब, अतुल सावे साहेब, अब्दुल सत्तार साहेब, सगळे आमदार, रमेश बोरनारे साहेब, संजय शिरसाट, सतीश चव्हाण, त्याच्यानंतर प्रदीपजी जयस्वाल साहेब, हे सगळे आमदार, सगळे जिल्हाध्यक्ष, सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे। आणि या मेळाव्यामध्ये प्रमुख पदाधिकारी असल्यामुळे ही सगळी नेते मंडळी येणाऱ्या लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण करून एकरूप होऊन आम्ही ह्या महायुतीला महाविजय देण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील राहणार आहोत। स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन विविध पक्ष, संघटना आणि समाजसेवी संस्थांच्या वतीने करण्यात आले होते। राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत क्रीडा भारतीतर्फे वैजापूर तालुक्यातील राष्ट्रीय व राज्य पातळीवर आपल्या जिल्ह्याचा झेंडा फडकवणाऱ्या खेळाडूंच्या मातांचा वीर जिजामाता पुरस्कार प्रदान करून नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। क्रीडा भारतीचे वैजापूर तालुक्याचे संयोजक सतीश पाटील, अशोक यांजे, संजय बोरडारे, सरपंच कौसाबाई थोरात, संतोष कासिलवाल, रमेश जेजुरकर, रवींद्र पवार, सुभाष बाळस्कर, DS गायकवाड यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती। वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे ग्रँड सूर्य लॉन्सच्या सभागृहात आयोजित या गौरव सोहळ्यात राष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू आशा जाधव व राजेंद्र जाधव यांच्या मातोश्री ताराबाई जाधव, बॉक्सिंगची राष्ट्रीय खेळाडू नेहा वाघ व वेटलिफ्टिंगची राष्ट्रीय खेळाडू निकिता वाघ यांच्या मातोश्री शालिनी वाघ, राष्ट्रीय मैदानी खेळाडू गायत्री गायकवाड व अमृता गायकवाड यांच्या मातोश्री विठ्ठलबाई गायकवाड, राष्ट्रीय मॅरेथॉनपटू दीपाली तुपे व वैशाली तुपे यांच्या मातोश्री अनिता तुपे यांच्यासह अन्य मातांना क्रीडा भारतीतर्फे वीर जिजामाता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत निंबाळकर यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता क्रीडा भारती वैजापूरचे गजानन गायके, मुख्याध्यापक विजय दारुंडे, गणेश बोर्डे, रवींद्र ढगे यांनी परिश्रम घेतले, तर आभार बाळासाहेब व्यवहारे यांनी मानले। या सोहळ्यास वैजापूर तालुक्यातील नालेगाव, बाभुळगाव, गारज, मनोर, खंडाळा, शिवराई देहगाव, ढवळा, वैजापूर वाकला, संजय पुरवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
विठ्ठल चौक विठ्ठलनगर येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन महाविकास आघाडी, कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी साखर आयुक्त के.ई. हरदास होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक गौतम लांडगे, राहुल सावंत, वल्लभ भंडारी, गंगाराम कापसे, सुभाष पांढभारे पाटील, अंकुशराव चौधरी, कॉम्रेड भास्कर लहाणे, विष्णूजी गुंठाळ हे होते। यावेळी राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन वार्डातील जिजाऊंच्या लेकी खेडकरताई, सविताताई, गवई शोभाताई, जाधवबाई, सुखदानीताई, हजारेताई, उज्ज्वला मस्के, बडकताताई यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले। के.डी. वाडवे यांनी जिजाऊंच्या जीवनावर व्याख्यान दिले। या कार्यक्रमासाठी विनायक पवार, प्रवीण केदार, जगदीश देशमुख, हरिश्चंद्र चव्हाण, शिवाजी पवार आदी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता दीपक मस्के, शंकर बडक, जीवन मस्के, दशरथ मानवतकर, कैलास दाभाडे, हेमंत नरवडे यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पंडित आंबेकर यांनी केले। सूत्रसंचालन कॉम्रेड भास्कर लहाणे यांनी केले। यावेळी वार्डातील नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शत्रू राष्ट्राने आपल्या देशातल्या तरुणांना व्यसनाधीन करून टाकलेला आहे, तस्करी जोरात चालू आहे। तेव्हा या सगळ्याचा बंदोबस्त करणाऱ्या आणि त्यांना प्रेरित करणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि शिवछत्रपती यांची आपण सगळे वारस झाला पाहिजे आणि हा समाज अत्यंत विज्ञाननिष्ठ, मानवतावादी, लोकशाहीवादी, सर्व धर्म, ज्याला आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणतो, असं हे उभं केलं पाहिजे। ही आपली ऐतिहासिक जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे। हे लक्षात घेऊन आपण आज या चौकामध्ये या राजमाता आणि विवेकानंद, स्वामीजी विवेकानंद यांना आदरांजली वाहतो आहे। ही लक्षात घेऊन ही प्रेरणा या भागामध्ये नव्हे तर संपूर्ण आत्ताच आपण अलीकडे या नगर फेस ऑफ आंबेडकर राईट्स मुवमेंट फॅन हर्सुल नवीन वसाहत येथील महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत 250 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 वह्या व 2 पेनचे वाटप केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी राबवलेल्या एक वही एक पेन अभियानातून जमा झालेले वही, पेन व इतर शैक्षणिक साहित्य हे गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मोफत वाटप केले जाते। त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त हर्सुल नवीन वसाहत येथील महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत साहित्याचे वाटप करण्यात आले। 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला। शोषित घटकांपर्यंत शिक्षणाचे महत्त्व पोहोचवावे, तसेच शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये यासाठी फॅमने गेल्या 9 वर्षापासून हे अभियान हाती घेतले आहे। या कार्यक्रमासाठी मनीष नरवडे, विशाल आढाव, दौलत सिरसवाल, गौतम बावस्कर, संदीप बोराडे, शैलेश चाबुकस्वार आदींनी परिश्रम घेतले। या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षक जे.एस. सपकाळ, ए.एस. पवार, के.बी. लहाणे, एम.व्ही. मोरे, डी.ए. बागुल, डी.बी. मस्के, बालताई पाचलोरे, फुले, हरणे इत्यादी शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती। शिवछत्रपती महाविद्यालय व सत्यशोधक समाज प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्री ते जिजाऊ जयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता। या उत्सवामध्ये शाहीर कॉम्रेड वसुधा कल्याणकर यांचा परिवर्तनवादी शाहिरी जलसा पार पडला। शेवटी परत एकदा नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ज्यांचा अभ्यास नाही असे नेते निर्माण झाले। मंत्री छगन भुजबळ यांची मनोज जरांगे यांच्यावर बोचरी टीका। बालिशपणा ठाकरे गट करत आहे, राष्ट्रपतींना निवेदन देणारे हे कोण? काळाराम मंदिरासाठी राष्ट्रपतींना निमंत्रणावरून प्रवक्ते संजय शिरसाट यांचे उबाठा गटावर पुन्हा टीका। याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।
योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल।